झी 24 तास एक पाऊल पुढे। खरीपामधल्या दुष्काळानंतर आता रब्बीमधल्या हरभऱ्याला थंडी नसल्यामुळे घाटे अळीचं संकट शेतकऱ्यांवरती ओढवलेलं आहे। यंदा निसर्गानं शेतकऱ्यांची मोठी परीक्षा घेतलेली असून अजूनही वातावरणामधील बदलांमुळे शेतकऱ्यांवरती संकटाचं सत्र सुरूच आहे। पीक पाणी सहप्रायोजक राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची खासियत जशी माती तसं खत आणि ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन पर्यावरण संतुलित गाव। हे पीक घेता येणार होतं। हरभरा लागवडीसाठी घाई केल्यानं हरभऱ्याची वाढ झाली खरी, मात्र थंडीचा अभाव असल्यामुळे घाटे अळीचा प्रकोप हरभऱ्यावर वाढला आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। ही घाटाळी ते हरभरे पोखरूनचे नुकसान करते। तर शेतकऱ्यावर मोठा प्रश्न पडल्यामुळे शेतकरी अगोदर तर पाऊस पाणी नसल्यामुळे अडचणीत आलेला आहे। जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी कमी अधिक प्रमाणात हरभऱ्याची लागवड केली आहे। लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामाचं क्षेत्र 1,93,000 इतकं आहे। त्यापैकी 1,12,000 क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली आहे। कमी पाण्यावर येत असल्यामुळे यंदा हरभरा लागवडीचं प्रमाण 233% वाढलं असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। गव्हाचं जे कालावधी पाण्याचं प्रमाण जास्त लागत असल्यामुळे कमी पाण्यामध्ये एखादं जरी पाणी दिलं तर हरभऱ्याचं सर्वसाधारणपणे दुप्पट उत्पादन येते एकरी। त्याचा विचार करता हरभऱ्याचं क्षेत्र वाढलेलं आहे। मात्र घाटे अळीचा प्रकोप पाहता शेतकऱ्यांनी लागलीच उपाययोजना हाती घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काही पक्षी थांबे लावावेत शेतामध्ये, पण रासायनिक फवारणीसाठी क्विनॉल फास हे साधारणतः 15 ml 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी घ्यावी। सद्य परिस्थितीत जैविक पद्धतीनं घाटे अळीचं नियंत्रण करणं आवश्यक आहे। HNPVच्या वापरामुळे घाटे अळी आटोक्यात येऊ शकते। तसंच एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे चांगलं उत्पादन मिळण्यासही मदत होणार आहे। राजारेडिक्टिनची स्प्रे घ्यावा किंवा राजारेडिक्टिन जर नसेल तर ज्यांच्याकडे लिंबोळी पावडर उपलब्ध आहे त्यांनी 5% लिंबोळी अर्काची फवारणी करावी। यापुढे शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलांची नोंद घ्यायला शिकायला हवं। त्यामुळे किडीचा प्रकोप होण्याआधीच शेतकऱ्यांनी उपाययोजना हाती घेता येतील। येत्या काळात वातावरणातील अचानक बदलांमुळे शेतकऱ्यांना सर्वात आधी फटका बसणार आहे। तेव्हा निसर्गाच्या तालात राहून एकात्मिक पद्धतीनं शास्त्रोक्त उत्पादनाची सवय लावून घेतली तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं उत्पादन मिळेल। झी 24 ताससाठी लातूरहून शशिकांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।